स्टुडंट्स, त्या दिवशी आपण भूगोलाच्या पहिल्या धड्याचा अभ्यास केलास. आज आपण दुसऱ्या धड्याकडे वळणार आहोत. दुसरा धडा आहे अंतर्गत हालचाली. आता अंतर्गत हालचाली म्हणजे काय माहितीये, कधी कधी आपल्या पोटात काहीतरी होतंय किंवा आपण आई गुडगुड होतोय. म्हणजे काय की आपल्या शरीराच्या अंतर्गत म्हणजे शरीराच्या आतमधल्या हालचाली. आपल्या शरीरामध्ये पण हालचाली होतात. कधी कधी आपल्याला कुठे दुखतंय हे कळत नाही. आता समजा आपण मोठे आहोत आपण सांगू शकतो, पण लहान मुलं आहेत त्यांना कधी कधी कळतच नाही नक्की दुखतंय कुठे. मग आपल्या शरीराच्या आतमध्ये होणाऱ्या हालचाली. तसंच जमिनीलगत पण किंवा जमिनीच्या आतमध्ये भू अंतर्गत म्हणजे भू म्हणजे भूमी, जमिनीच्या खाली ज्या हालचाली होतात मग त्याचा इफेक्ट किंवा त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो. मग नैसर्गिकरित्या जीवितहानी वित्तहानी होते. म्हणजे महापुरे येणं, वादळ येणं, हिमवर्षाव येणं किंवा भूकंप होणं हे सगळे अंतर्गत हालचालीवर अवलंबून असतं. ठीक आहे, बघा आपण आज सुरुवात करणारच आहोत. आपला दुसरा धडा अंतर्गत हालचाली. तुम्ही जर तुमचं टेक्स्टबुक बघितलं, पाठ्यपुस्तक, त्याच्यामध्ये बघा पान नंबर 9 वर बघा, पहिल्या त्याच्यामध्ये ना एका वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपरचं फ्रंट पेज कसं असतं तसं दिलंय बघा. मोठ्या वर्डिंग्स मध्ये लिहिले मृत्यूचं तांडव. मग खाली कुठे आहे तो भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचं बळी. ही हेडलाईन म्हणजे मेन इम्पॉर्टंट लाईन असते, त्याला हेडलाईन म्हणतात. तर तुमच्याकडे न्यूजपेपर येत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये हेडलाईन्स असतात, महत्वपूर्ण गोष्टी असतात किंवा बातम्या असतात. त्या पिक्चर दाखवून हायलाइट करून सांगतात. आता तुम्ही आजचा न्यूजपेपर बघितलं तर काल नालासोपाऱ्याला जी घटना झाली, रेल रोको झालं, आता जे सध्याच्या परिस्थितीत जे झालं त्याचे फोटोज तुम्हाला दिसतील. तर हे हेडलाईन्स ज्या महत्वपूर्ण घटना असतात. मग नेपाळमध्ये भूकंपाने 1500 लोकांचा बळी गेला. तिकडे किती प्रमाणात भूकंप आला म्हणजे सगळ्याची पूर्ण माहिती तुम्हाला त्या कात्रणामध्ये दिसेल. मग त्याचा परिणाम भारतावर झाला का, मग भारतात किती राज्य शहरामध्ये त्याचा इफेक्ट जाणवला, त्या सगळ्याची माहिती तुम्हाला दिली. मग हे अंतर्गत हालचाली कशासाठी असतात, काय आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे, पृथ्वीवर ना काही वेळेस वेगवेगळ्या नैसर्गिक घडामोडी होत असतात. कधी ऊन पडतंय, कधी पाऊस पडतोय, कधी इतकं पाऊस पडतं की नद्या भरून वाहतात किंवा तुफान सारखं येतं. मग असंच मग कधी कधी महापुरे येतात, वादळे येतात, हिमवृष्टी होते. तुम्ही सगळं आमच्याकडे कुठे हिम पडतंय तर आपल्या इकडे नाही, पण जिथे बर्फाळ ठिकाण ते खूप अतिप्रमाणात हिमवृष्टी होती. भूपृष्ठ म्हटलं म्हणजे जमिनी अंतर्गत हालचाली होतात. त्याच्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक. आता मी मगाशीच म्हटलं भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक आपण थांबवू शकतो का नाही. जसं आपल्याला कितीही वाटलं की आजचा दिवस देवाचे होऊ नये की रात्र होऊ नये, पण ते शक्य आहे का नाही. ह्या घडामोडी घडतात. मग अशा वेळेस त्याचा इफेक्ट सजीवांवर होतो. सजीव म्हणजे आपण, पण निर्जीव वस्तूंवर पण होतो. म्हणजे त्याचा परिणाम दोन्ही वस्तूंवर होतो किंवा दोघांवर होतो. आणि याच्याचमुळेच जीवितहानी आणि वित्तहानी होते. मग आता याचा अभ्यास कसा करणार आहोत किंवा ह्याच्यामध्ये कशा अंतर्गत हालचाली घडतात ते आपण आता पाहणार आहोत. ओके, मग आपण बघणार आहोत अंतर्गत हालचाली म्हटलं की त्याच्यामध्ये मंद भू हालचाली. आता मंद भू हालचाली म्हणजे मंद म्हणजे हळुवार, मंद म्हणजे एकदम हळू किंवा संथ गतीने होतात. आणि शीघ्र भू हालचाली, शीघ्र म्हणजे जलद गतीने, पटकन पेट घेणं. केरोसिन म्हणजे रॉकेट कसं पटकन पेट घेतं. अशा दोन पद्धतीने हालचाली होतात. एक मंद भू हालचाली आणि दुसरी आहे शीघ्र भू हालचाली. मग आता मंद भू हालचालीमध्ये त्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत. एक आहे पर्वत निर्माण करणारी दरी. पर्वत निर्माण म्हणजे ज्या मंदभू हालचाली होतात तेव्हा पर्वतांची हळूहळू काय होते, निर्मिती होते. आणि त्याच्यामध्ये दुसरे एक आहे खंड निर्माण करणारी. आता तुम्ही सांगा हे काय आहे नक्की खंड आणि पर्वत. मग याचाच आपण पूर्ण अभ्यास करणार आहोत की मंदभू हालचाली झाल्या जमिनीवर किंवा जेव्हा भूपृष्ठाखाली, भूपृष्ठ म्हणजे आपल्या जमिनीच्या खाली जेव्हा अशा हालचाली घडतात त्याचा परिणाम आपल्यावर कसा होतो किंवा निसर्गावर कसा होतो. आणि तसंच एक आहे शीघ्र भू हालचाली. त्याच्यामध्ये शीघ्र म्हणजे मी मगाशी म्हटलं पटकन, त्याचा इफेक्ट लगेच आपल्याला दिसतो. आता म्हणजे मग त्याच्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी. जसं भूकंप होताना सांगून होणार आहे का हे थांबा मी अर्ध्या तासात येतोय, नाही. तो स्वतः म्हणजे निसर्गामध्ये बदल झाला की लगेच. जसं पाऊस आपल्याला सांगून येत नाही की मी आता येणार आहे आणि अर्ध्या तासाने नाही येणार आहे, नाही. त्याचप्रमाणे मग शीघ्र म्हणजे जलद, पटकन कुठली होतात हालचाली, भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक. हे सुद्धा काय होतात. आता सहसा आपल्याकडे ज्वालामुखीचे उद्रेक फारसे होत नाही, पण पूर्वी जेव्हा ज्वालामुखीचे उद्रेक व्हायचे पण त्याचा परिणाम किती वर्षानुवर्ष तिकडच्या भागामध्ये पसरलेला असायचा याचाही आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, जर हे आपल्या धड्याचे महत्वाचे पॉइंट्स होते किंवा याच्या थ्रू किंवा याचाच अभ्यास आपण पूर्ण धड्यामध्ये
करणार. आपण आपल्या धड्याला सुरुवात करूया. बघा तुम्ही इथे तुमच्या पहिल्या पेजवर लिहिलेलं आहे की पृथ्वीवर काही वेळेस नैसर्गिक घडामोडी होतात. तर अंडरलाईन करून ठेवा त्या कुठल्या घडामोडी आहेत. तर महापूर, वादळे, हिमवृष्टी, अतिवृष्टी. मग हे मार्क करून ठेवा. या गोष्टी आहेत या निसर्गाच्या अचानक प्रक्रियेमध्ये घडतात आणि याच्यामधूनच सजीवांबरोबर तसं निर्जीव वस्तूवर त्याचा परिणाम होत असतो. आणि त्याच्याच बरोबर जीवितहानी आणि वित्तहानी सुद्धा होते. असं आहे का त्याचे जे इफेक्ट आहेत किंवा त्याचा परिणाम आहे तो फक्त माणसावरच होतो आणि बाहेरच्या परिसरावर होत नाही. जीवितहानी आणि वित्तहानी दोन्ही होते. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे वर्ड्स आहेत त्याला तुम्ही काय करायचंय, अंडरलाईन करून ठेवायचंय. आपण आपल्या तुमच्या टेक्स्टबुकच्या पाठच्या पेजवर तुमचं पान नंबर 10 वर या बघू तुम्ही. बघा इथे काही आकृती दाखवल्या तुम्हाला. त्या आकृतीद्वारे त्याचा अभ्यास करायचा आहे. आता त्यांनी काय सांगितलंय, पहिल्या आकृतीमध्ये काय सांगितलंय, एका टेबलवर डस्टर, टोक यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवा. उभ्या म्हणजे त्याला स्टँडिंग पोझिशन म्हणतात तशा. मग त्याचप्रमाणे त्यांनी निरीक्षण करायला सांगितलंय. जोपर्यंत तुम्ही त्या उभ्या करून ठेवल्या टेबल व्यवस्थित लांब आहे आपल्यापासून तोपर्यंत तशाच आहे. पण एक वही तिच्या वहीवरील न हलवता हळूच काढून घ्या. म्हणजे ज्या वह्या एकावर एक वह्या ठेवल्या आहेत त्यातली काय करा, एक वही न हलवता हळूच चटकन काढून घ्या. म्हणजे हळूच त्याच्यातून काढून घ्या. आता नवीन गेम पण निघाले, एकावर एक थर रचायचा आणि मग हळूच त्या स्टिक्स असतात त्या काढतात किंवा ते बॉक्सेस असे काढतात. येस, मग तशाच प्रमाणे काढून घ्या. मग त्यांनी काय सांगितले, खाली बघा काय सांगितले, याप्रमाणे वह्यांची रचना त्यावर खडू ठेवा, त्यावर डस्टर ठेवा. बघा त्यांनी काय सांगितले की जोपर्यंत तुम्ही हळूच धक्का दिला तर निरीक्षण करा. जेव्हा हळूच धक्का देतो तेव्हा काय होतं, जोराचा धक्का लागल्यावर काय होतं, त्या एक पडून जातात. जोपर्यंत तुम्ही त्यांना एक नॉर्मल ठेवलेले तोपर्यंत त्याच्यावर काही नाही झालं. पण जेव्हा तुम्ही हळूच काढायला गेला तेव्हा काय झालं, ते पडून गेलं. म्हणजे ते काय की कुठल्याही गोष्टीला धक्का दिला किंवा धक्का बसला त्याचा परिणाम काय होतो, बाकी सगळ्या गोष्टी पडल्या. त्याच्यावर टोक यंत्र, डस्टर सगळंच पडलं ह्या सगळ्यावर. मग आता हे नक्की कसं घडलं तर ह्याचा अभ्यास आपण सविस्तर अभ्यास करणार. आपण पुढे जाऊया. भूकंप आणि ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात. अस्थिरता म्हणजे काय, तुम्ही बोलता पोटामध्ये काहीतरी गडबड आहे, काल खाली खूप जास्त खाल्लं, कसतरीच होत आहे किंवा पोटात थोडं दुखतंय, नंतर कधी कधी काय होतंय आपल्याला जाणवत नाही. मग अस्थिरता म्हणजे काय, स्टेबल नाही, जे स्थिर नाही. अस्थिरता म्हणजे जे स्थिर नाहीये. तर हे कसं काय होतं, भूकंप आणि ज्वालामुखीच्या पृथ्वीच्या अंतर्गत, म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत जेव्हा अस्थिरता अस्थिरता म्हणजे अनबॅलन्स घटना घडतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या अंतर्गत काय होतात, हालचाली निर्माण होतात. आणि पृथ्वीच्या अंतर्गत भूपृष्ठ अंतर्गत म्हणजे काय, जमिनीच्या खाली, जमिनीच्या अंतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरावर. प्रावरणाच्या वरच्या थरावर म्हणजे वरच्या थरावर. आता मला सांगा, तुम्हाला एखादी जखम झाली तर जखम झाल्यावर पहिले त्याचं निशाण किंवा त्याचे जे जखम झाल्यावर तुम्हाला जे ओरखडे पडतात ते तुमच्या स्किनच्या आतल्या लेअरवर जाणार आहेत का, नाही, वरच्या भागावर दिसतात. म्हणजे तुमच्या हाताला समजा भाजलं, तुम्ही पडला, जी जखम झाली तो जखमेचा ओरखडा आहे. आपल्या शरीराच्या आतमध्ये पण लेयर्स आहेत. डायरेक्ट आपली मला सांगा, जर असं लागलं की आपली लगेच हाडं दिसायला लागतात का, आपल्या हातामध्ये लगेच बोटांचे सापळे दिसायला लागतात का, नाही. लगेच स्किन दिसते का, लगेच हाडं दिसतात का, नाही. खूप खोलवर जखम गेली तरच आपलं आतलं हाड किंवा ज्याला बोन म्हणतात ते दिसतं. कारण आपल्या शरीरावर पण काय स्किनवर लेयर्स आहेत. मग त्यावेळेस मला सांगा, जेव्हा आपल्या शरीरावर असं काही दुखतं किंवा मच्छर चावले किंवा एखादा किडा चावला तर त्याचा पहिला इफेक्ट आपल्या शरीराच्या वरच्या प्रावरणाच्या म्हणजे वरच्या भागावर दिसतो. तिकडे खाज येते, सूज येते किंवा जखम झाल्यामुळे स्किन तिकडची थोडीशी खडबडीत होते, असे प्रकार वरच्या प्रावरणात होतात. मग त्याचप्रमाणे वरच्या त्यांनी काय सांगितलंय की प्रावरणाच्या वरच्या थरात प्रावरणाच्या किरणोत्सर्गी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. म्हणजे पण या ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतर्गत म्हणजे खाली जे ऊर्जा निर्माण होते तेव्हा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतात तेव्हा अंतर्गत अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात. आता तुम्ही सांगा हे काय आहे, मग मला सांगा, तुमचा समजा हात दुखतोय तर दुखतोय एकाच ठिकाणी, पण आपण काय म्हणतोय की पूर्ण हातच दुखतोय. मग त्याचप्रमाणे जर आपला दात दुखत असेल, दात आपला एकच साईडचा दुखतोय, पण दात दुखतो तर आपला कान पण दुखतो, आपलं डोकं पण दुखतं, मग आपल्याला आवाज पण सहन होत नाही किंवा कोणी बोललेलं सहन होत नाही. म्हणजे काय की शरीराच्या त्या भाग एकमेकांना कनेक्टेड आहेत. हात म्हटलं जरी इकडे बोट दुखते तरी पूर्ण हाताचा पूर्ण हात ठणकत असतो किंवा दुखत असतो. मग हे काय की ते शरीराला काय जोडलेलं आहे. त्याचप्रमाणे
जेव्हा ऊर्जा लहरी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा ते अस्थिरता निर्माण करतात आणि या अस्थिरता निर्माण त्यांची हालचाल होते आणि अंतर्गत भू हालचालीचं वर्गीकरणाची गती, दिशा आणि भूरूपांवर आधारित केंद्र असतं. म्हणजे काय की बघा, आता समजा तुम्हाला दुखतंय, त्या ठिकाणी तुम्हाला परत जोरात लागलं तर मला सांगा, तुम्ही बोला हे मला काय दुखलं नाही असं बोलणार का? नाही, आपलं परत जोरात कळ मारली जाते. म्हणजे काय की किती जोरात लागले किंवा समजा कोणी येऊन तुम्हाला मस्करीत तिथेच मारलं किंवा तिथेच लागलं तर मग आपल्याला खूप राग येतो किंवा तिथे एकदम जोरात मारल्यासारखं होतं. मग त्याचप्रमाणे त्याच्या वर्गीकरणाची गती आहे, दिशा आहे आणि या भूरूपावर आधारित असते. म्हणजे ती ऊर्जा बाहेर फेकण्यासाठी जेव्हा ज्वालामुखी होतात किंवा भूकंप होतात तेव्हा ती ऊर्जा किती जोरात येते, किती त्याचा फोर्स असतो याच्यावरती अवलंबून असते. मग ते कसं असतं आज त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा, इथे काही तक्ता दिलाय, तक्ता म्हणजे चार्ट दिले किंवा एक टेबल दिला आहे. त्याच्यामध्ये भू अंतर्गत हालचाली त्याचं वर्गीकरण दिलं. वर्गीकरण म्हणजे काय की कुठल्या याच्यामध्ये ते डिफरन्शिएट केलेलं आहे. पहिला आहे गती, दुसरं आहे दिशा आणि तिसरं आहे भूरूपे. म्हणजे जेव्हा गतीमधून होतो मग गतीचा पण बघा, धावण्याचे पण प्रकार असतात, स्लो, थोडं फास्ट, एकदम फास्ट किंवा चालण्याचे पण प्रकार आहेत. काय जण एकदम स्लो चालतात, काय जण मीडियम चालतात, काय जण एकदम फास्ट चालतात. बापरे, त्यांच्यावर जाऊन तर झोपतो. काय जण एकदम स्लो चालतात, बापरे चलना म्हणजे चालण्याची गती, आपल्या शरीराची गतीचा पण प्रकार आहे. ओके, मग त्यामुळे दिशा कुठच्या दिशेने येणार आहे किंवा त्याचा दिशेचं वारा, हवामान याचा काय फरक पडतो ते, आणि भूरूपे याच्यातून भूरूपांवर किंवा पर्यावरणावर काय परिणाम होणार आहे. बघा, त्यांनी काय सांगितले, पहिलं सांगितले गती, त्याच्यावर हालचाली काय होतात तर मंद भू हालचाली सातत्याने होणार आहे. म्हणजे जर मंद भू हालचाली सातत्याने होत असेल, मंद भू हालचाली म्हणजे मी मगाशीच तुम्हाला म्हटलं, मंद म्हणजे हळूवार गतीने होणार किंवा मंद गतीने होणार. त्याच्यामुळे काय होतं, पर्वत आणि खंडांची निर्मिती होते. कसली? पर्वत आणि खंडांची निर्मिती होते. किंवा तुम्ही सांगाल आपल्या इकडे पण एवढी मोठी पर्वत आहेत किंवा खंड निर्माण झाले, ही कशी झाली आहेत? कुणी माणसाने जाऊन बनवली आहेत का? नाही, ही नैसर्गिकरित्या पूर्वापार जेव्हा नैसर्गिकरित्या जेव्हा असे भूकंप आणि ज्वालामुखी होत होते त्याच्या परिणामातून काय झाले की तयार झालेली आहेत. मग शीघ्र भू हालचाली, आपण मगाशी म्हटलं शीघ्र भू हालचाली म्हणजे जे पटकन स्वरूपाच्या या शीघ्र घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या एकदम भूकंप आणि ज्वालामुखी होतात. म्हणजे गतीमधून, स्पीड मधून हे दोन प्रकार घडत असतात. मग दिशा, मग कधी कधी क्षितिज समांतर भू हालचाली म्हणजे समान रेषेवर भू हालचाली होतात, तर कधी कधी ऊर्ध्वगामी किंवा उलट्या दिशेने, अधोगामी आणि ऊर्ध्वगामी दिशेने सुद्धा हालचाली होतात. मग भूरूपे, मग कधी कधी तिकडे खंडजन होतं. खंडजन म्हणजे काय? भूखंड आणि पठारी यांच्यामध्ये उच्च भू म्हणजे कधी कधी त्याला हादरे बसतात, त्याला कधी कधी तडा जातात. मग पर्वतजन म्हणजे वलीकरण होतं, स्तंभरंभ होतं. म्हणजे कधी कधी बघा, वलीकरण म्हणजे कधी कधी डोंगराला तडे गेलेले असतात, कधी कधी डोंगर बघा, मला सगळं डोंगर सरळ असतं का आपलं? कधी सरळ रेषेत बनल का डोंगर? नाही. पूर्वी म्हणजे चित्रात आपण डोंगर रांगा काढायचो तेव्हा कसं करायचं, असं वर खाली पुन्हा वर खाली. म्हणजे डोंगर रांगा म्हणजे ज्या स्ट्रेट लेवलला आहेत का? नाही, त्याच्यामध्ये पण फरक आहे. काय काय डोंगर खूप उंच आहे, काय काय डोंगर खूप छोटे आहे. मग याला म्हणतात, म्हणजे दुरून दिसताना आपण त्याला आपल्याला असं वाटतं की किती सरळ वाटतात ना, मस्त असं वाटतात. पण जवळून जाऊन बघाल तर डोंगर हे खचदरी म्हणजे मध्येच खालचा भाग वर आहे, काही भाग वर आहे. जेव्हा आपण चढतो तेव्हा ते जाणवत असतं. मग असे प्रकार जेव्हा घडतात, मग ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे गती, दिशा आणि भूरूपे या सगळ्याचा आपण अभ्यास करणार. आणि या सगळ्यामधून आपण बघणार आहोत की मंद भू हालचाली आणि शीघ्र भू हालचाली याचा फरक किंवा याचा परिणाम कसा पडतो. ठीक आहे, आपण पहिली सुरुवात करतोय मंद भू हालचाली. पहिली आपण सुरुवात करतोय मंद म्हणजे जे हळूवार गतीने होतात आणि त्याच्यामधून पर्वत निर्माण करणाऱ्या दरी तयार होतात आणि खंड निर्माण करणाऱ्या हालचाली होतात. तर ह्या कशा होतात आपण ते आता बघणार आहोत. ठीक आहे, आपण सुरुवात करतोय. बघा, इथे तुमच्या इथे एक तक्ता दिला आहे, त्याच्यावर परिणाम, दाब आणि ताण. परिणाम म्हणजे काय की आता मला सांगा, तुमचं डोकं दुखतंय, ठीक आहे, त्या डोकं दुखत असताना तुम्हाला कोणी मस्त मसाज करून दिला किंवा तुमचा हात खूप ठणकतोय तर तुम्हाला कोणी असं मसाज करून दिला की आपल्याला बरं वाटलं, हा बरं वाटलं. त्याचा इफेक्ट काय तर आपल्याला थोडं रिलीफ वाटतं. पण तेच तुमचं डोकं दुखतंय तेव्हाच अजून कोणतरी जोर जोरात बोलतंय किंवा जोर जोरात भांडतंय किंवा कोण मस्त जोर जोरात गाणी लावलीये, हेरवी तुम्ही किंवा अदरवाईज ती गाणी तुम्ही एन्जॉय कराल, मज्जा कराल. पण आता जेव्हा तुमचं डोकं दुखतंय, तुमचं दात दुखतोय किंवा हात दुखतोय किंवा तुम्हाला पेन होतंय तेव्हा ते सहन होईल का तुम्हाला? नाही. त्याचा परिणाम काय होणार आहे, तुमचं डोकं अजून ठणकणार. असं वाटतं की डोक्यावर आपल्या कोण मारतंय आणि मग आपला उद्रेक होतो, मग आपण पण जोरात ओरडतो किंवा त्याचा परिणाम काय होणार, आपल्याला खूप त्रास होणार किंवा डोळ्यातून पाणी येणार किंवा खूप राग येणार, चिडचिड होणार. हे सगळे जेव्हा एका गोष्ट आपल्याला दुखतंय त्याच्यावर दाब दिल्यावर
त्याच्यावर काय होतं, आपल्यावर परिणाम होतात. मग हे जेव्हा भूपृष्ठावर होतात तेव्हा ते कसे होतात आपण ते आता पाहणार. बघा इथे काय सांगितलंय, सुरुवात करतायत मंद भू हालचाल. मंद भू हालचाली भूकवचाच्या पर्वत निर्मिती व खंड निर्मिती स्वरूपातून परिणाम स्वरूप दिसून येतात. मग ते पुढील प्रमाणे सांगतात. आता म्हणजे कसं काय दिसून येणार, याचा कसा काय परिणाम होणार ते आपल्याला इथे सांगितले. बघा पहिलं काय सांगितले, परिणाम. इथे पण एक तक्ता केलाय, परिणाम, दाब आणि ताण. ताण म्हणजे ताण पडल्यावर काय इफेक्ट पडतो ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. बघा त्यांनी काय सांगितले, लहरीच्या हालचालीची दिशा म्हणजे कुठच्या दिशेने धावतोय किंवा कुठच्या दिशेने होतंय. बघा एकीकडून येणारे लहरी आणि एकमेकांकडे जाणाऱ्या लहरी म्हणजे काय मला सांगा. तुमचा भाऊ आणि तुम्ही समजा जोरात समोरासमोर धावत आला किंवा समजा तुम्ही असे ग्राउंड मध्ये खेळताय, तुम्ही बॉल कॅच पकडायची आहे. कधी कधी दोन्ही प्लेयर किंवा दोन्ही जे खेळाडू आहेत ते दोन्ही धावतात एकमेकांच्या समोर दिशेने आणि त्यांना माहित नाही. मला सांगा जेव्हा ते आपटतील तेव्हा खूप फोर्सने आपटतील, कारण दोघांचंही लक्ष नाहीये कुठे कुठे जाऊन भेटणार किंवा काय कॅच पकडतात आहे, त्यांचं लक्ष कॅच कडे. पण जेव्हा समोर येऊन आपटतील तेव्हा त्यांना पटकन आदळल्यासारखं होईल. आदळले म्हणजे एकमेकांवर आदळतील. मग त्यांच्यामध्ये किती फोर्स आहे त्याच्यानुसार ठरणार आहे की त्यांना किती प्रमाणात लागला. पण ते जो विरुद्ध दिशेने धावायचं आहे किंवा एकमेकांच्या विरुद्ध जाणार आहे किंवा समजा आपण रोप खेचतोय किंवा एखादी ओढणी वगैरे खेचतोय. मग समजा कधी कधी आपण आईला खेचतोय, आई तू माझ्याकडे झोप, तू माझ्याकडे झोप. तेव्हा आपण काय करतो, विरुद्ध दिशेने फोर्स लावतो. एक इकडून खेचते ते एक इकडून खेचते. तेव्हा तो फोर्स किंवा तो परिणाम कसा असतो, ज्याचा फोर्स किंवा ज्याचा दाब किंवा ज्याचं प्रेशर जास्त असेल त्या बाजूने ते खेचलं जातं. मग आता लहरीची दिशा कशा ठरतात, एक त्याच्या एकमेकींकडे येणाऱ्या लहरी आणि एक अपोजिट साइडला जाणाऱ्या लहरी. एक लहरी कशा असतात तर एकमेकांकडे येणाऱ्या लहरीचा परिणाम वेगळा असतो आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लहरीचा परिणाम वेगळा असतो. कधी कधी बघा, कधी कधी दोन वस्तू एकमेकांना जोरात आपल्याला दोन्ही लांब फेकल्या जातात. म्हणजे दोघांचं जर प्रेशर जास्त असेल तर दोन्ही वस्तू किंवा दोन्ही माणसं समोरून धावत आली आणि एकमेकांना आपटली तर कधी कधी पाठीमागे सरकली जातात. कारण त्यांचं काय असतं, दोघांचं प्रेशर किंवा दोघांची गती, स्पीड या सगळ्याचा अभ्यास किंवा सगळ्याचं तिकडे एकत्रीकरण होतं आणि मग ते बाजूला किंवा लांब फेकलं जातं. मग ते कसं आहे, मग ते बघा इथे काय सांगितलंय, कठीण खडकावर होणार परिणाम. आता त्यांनी काय सांगितलंय, ह्याचा परिणाम म्हणजे मंदभू हालचाली झाल्या तर कठीण खडकावर परिणाम काय होतो, तर एक त्याच्यावर जर दाब पडला तर त्याच्यावर काय होतं, स्तरंग होतं आणि जर ताण पडला तरी म्हणजे पण कसं. आता मला सांगा, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा भाग समजा तुम्ही इकडे उभे आहात, मी इथून तुम्हाला एखादी वस्तू आपण किती फोर्सने टाकतोय त्याच्यावरती डिपेंड करत असते. मग ती किती कडक वस्तू का असेल, जितक्या फोर्सने टाकणार आहे. समजा मी सहज टाकले ती तुम्ही सहज झेलली तर ती सहज तुमच्याकडे येईल. पण जसं मी नारळ म्हटलं, आता मला सांगा नारळ खूप टणक असतं ना, असं आहे का, असं आपण एखादं फ्रूट खातो तसं पटकन दाताने चावून खाऊ शकतो नाही, तो फोडावा लागतो. पण मग तो नारळ मी त्याच्यावर किती प्रेशर देऊन हातोडी मारते त्याच्यावर फुटणार. पण तेच तुम्ही त्याच्या आतलं नारळाचं आपलं जे मऊ खोबरं आहे ते घ्याल, त्याला तोडायला मेहनत करावी लागते का नाही, ते सहजरित्या हाताने चावून तुटतं किंवा हाताने पण त्याची मलाई सहजरित्या तोडू शकतो आपण. मग कडक वस्तूवर परिणाम होतो, मग काय होतात, त्याची भेग पडते. आता मला सांगा, नारळ आपण फोडतोय प्रत्येक वेळी, कधी कधी नारळ आपण फोडतोय, मग प्रत्येक वेळी प्रत्येकाची फोडण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काय काय जण बरोबर एका घावामध्ये त्याचे दोन तुकडे होतात. मग त्याचप्रमाणे जो कठीण दगड परिणाम होतो तो कधी कधी त्याचा हा भाग खाली खचला जातो परिणाम दाब आल्यामुळे, तर कधी कधी दुसऱ्या साईडचा भाग हा खचला जातो. असंही होतं वारंवार. तर तुम्ही बघा, तुम्ही समुद्रकिनारी वगैरे जा किंवा जिथे जुने खडक आहेत त्या साईडला तुम्ही आपल्या महालक्ष्मी टेम्पलला गेलात, आपल्या जे मुंबईला महालक्ष्मी मंदिर आहे तिकडेच जाल तर त्याच्या पाठीमागे ना त्या समुद्राला लागून खडक आहे जी वर्षानुवर्ष तशी आहेत. पण मला सांगा, पूर्वी होती तशीच आहेत का, नाही. वर्षानुवर्ष पाणी आपटून त्याच्यामध्ये काय झालंय, पाण्याचे क्षार जाऊन त्याच्यामध्ये हळूहळू बारीक बारीक होल पडायला लागले. याचाही अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. पण त्याच्यामुळे काय झालंय, पूर्वी ते दगड खूप भरीव होतं किंवा खूप पुढपंत होतं. आता वर्षानुवर्ष त्याच्यावर पाणी आपटून काय ते दगड थोडं हळूहळू पाठी सरकलं गेलेलं आहे. मग हे सगळं आपण बघणार आहोत. नंतर त्याचप्रमाणे मृदू खडकावर होणार. मृदू खडक म्हणजे काय, नरम म्हणजे खूप टणक किंवा खूप मोठा असा नाही, छोटा याच्यावर खडक. आता मला सांगा, ऍपल
कापायचंय, तो खूप नारळा एवढा कोयता मारावा लागणार आहे का त्याच्यावर? नाही. किंवा तुम्हाला केळं कापायचं किंवा एखादं कुठलेही फ्रुट्स घ्या, ऍपल घ्या, तुमचं पेर घ्या किंवा पेरू घ्या, कुठलेही फ्रुट्स घ्या, ते तुम्ही सहज सुरीने कापू शकता. पण तेच किंवा तुमचं वॉटरमेलन आहे, कलिंगड आहे, ते पण सुरीने सहज इथे कापतो. पण सहज म्हणजे एकदम सहज का नाही, त्याला पण प्रॉपर पद्धतशीर कापायला. तुम्हाला मी फणस किंवा ज्याला जॅकफ्रूट म्हणतात, आता जॅकफ्रूट पण खायला आतमधले गरे छान लागत असेल, पण एका नॉर्मल एक सुरीचा घाव मारला किंवा नॉर्मल सुरी फिरवली तर लगेच तुटणार आहे का? नाही. मग ह्याच प्रमाणे तुम्ही किती प्रेशर देताय, ते फ्रूट कसं आहे, किती प्रमाणात, किती वजनदार आहे, त्याच्यावर काय परिणाम होणार आहे दाबाचा, वजनाचा, याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे मग मंद खडकावर होणार परिणाम म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी केळं घेतलंय किंवा मी किवीचं फ्रूट घेतले, मग किंवा असे जे एकदम नरम सरसर, किंवा मी द्राक्ष घेतले, त्या द्राक्षामध्ये मी सुरी मारली तर सहज तुटणार आहे, किंवा केळ्यामध्ये जर मी सुरी मारली सहज तुकडे होणार, कारण मंद आहे, मऊसर आहे. मग त्याचप्रमाणे जेव्हा मंदभू हालचाल म्हणजे मंद खडका त्याचा परिणाम होतो, त्याचं वलीकरण होतं. वलीकरण म्हणजे त्याचं कधी कधी काय होतं, त्याचा मधला भाग खाली जातो आणि मग बाकीचे भाग असे वर पसरले जातात. तुमच्या चित्रात दिले मधला भाग खाली गेला आणि मग बाकीचे भाग असे वली म्हणजे ज्याला वेव्स म्हणतात. आता मला सांगा, रात्री बेडरूम मध्ये आई तुमच्या आपल्या बेडवर जेव्हा बेडशीट किंवा चादर टाकते तेव्हा ती समांतर टाकते, व्यवस्थित टाकते. नंतर मला सांगा, सकाळी उठल्यावर जेव्हा आपण झोपून उठतो तेव्हा ती चादर तशीच असते का, एकदम स्ट्रेट सपाट? कारण रात्र मला सांगा आपण अशी झोपतो का? नाही. आपण किती लोड, याचा परिणाम काय होतो, आपल्या ज्या चादरीला वली पडतं. वली म्हणजे वेव्ह किंवा त्याची जी एका समांतर रेषेची असते त्याची घडी विस्कटून जाते, मग त्याला म्हणतात वलीकरण. ज्या वेव्स मध्ये पडतं त्याला म्हणतात वली. मग कधी कधी काय होतं, प्रसारसमाची पातळी होते. म्हणजे कधी कधी काय होतं की त्याच्यावर जोरात घाव पडला तर कधी कधी त्याचे काय होतात, दोन तुकडे होतात. जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, एखाद्या वस्तूवरून तुम्ही भांडताय, समजा न्यूजपेपर आहे किंवा एखादा पेपर आहे किंवा अजून एखादी वस्तू आहे, तुम्ही त्याच्यावरून भांडताय आणि तुम्ही खेचताय. थोडा वेळ खूप तुमच्या दोघांचा जर जोर लागला की त्याच्यावर ताण पडला तर काय होणार परिणाम, तो पेपरच फाटून जाईल. कारण त्यात तो एवढी ताकद झेलू शकणार आहे का? नाही. कारण तुम्ही दोन बहीण भाऊ किंवा दोघे जण जास्त प्रेशरला वापरताय, किंवा तुम्ही आपल्या मला सांगा न्यूजपेपर हाताने फाडताय, आपण सहज फाडू शकतो ना, खूप जोर लावावा लागतो? नाही. असे परिणाम होतात. बघा इथे तुम्हाला दाखवल्यावर कागदाची 7 आणि 30 सेंटीमीटर लांब पट्टी घ्या. म्हणजे एक स्ट्रेट पट्टी किंवा एक बोलतात ना रिबलेस टाईप पट्टी घ्या कागदाची. त्या कागदाच्या दोन्ही टोकांवर हात ठेवा. म्हणजे एका टोकावर तुम्ही हात ठेवा किंवा एका दुसऱ्या टोकावर तुम्ही ठेवा किंवा दुसऱ्या कोणाला घातलेलं ठेवायला सांगा. ठीक आहे. आता दोन्ही हात हळू एकमेकीच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवा. मग जेव्हा दाब देऊन एकमेकांकडे सरकवले, कधी कधी बघा आपण पण बदमाशगिरी करतो, असं काही खेचत असेल ना तर एकदम सोडून देतो. मग काय होतं सांगा, जेव्हा आपण सोडून दिल्यामुळे आपला जो प्रेशर आहे तो सुटून जातो आणि आपली बहीण किंवा भाऊ किंवा कोण तुमचे फ्रेंड जी व्यक्ती त्या साईडला आहे ती त्याच्यावर प्रेशर होते आणि ती खाली पडून जाते. असं कधी कधी होतं. हे आपण घरी पण करतो, तुम्हाला माहिती आहे, रशिवडी खेळताना वगैरे किंवा एखादी दोरी खेचताना किंवा एखादी वस्तू खेचताना होतो. मग त्याच्यामुळे त्यांनी ते सांगितले की त्याच्या समोर घेतलं, एकमेकीच्या दिशेने दाबलं तर ते काय होतं, वर सुटलं जाईल. पण ते जर विरुद्ध दिशेने म्हणजे या हाताने ती दोरी मी खेचली किंवा या हाताने मी ती कागदाची पट्टी खेचायचा प्रयत्न केला, जसं मी मगाशी म्हटलं पेपर खेचायचा, तसं तुम्ही या हातात घेऊन या हातात एक दोन्ही साईडला त्या पट्टीच्या हात ठेवला आणि खेचायचा प्रयत्न केला तर ती काय होणार, मधून फाटून जाणार. काय होणार, मधून फाटून जाणार. बघा त्याने काय सांगितलंय, इथे दोन आकृतीमध्ये बघा 2 हात दाखवलेत, पट्ट्या ठेवलेल्या आहेत. तर त्यांनी काय सांगितले, पट्टीच्या दोन्ही बाजूच्या केंद्राकडे दाब दिला असता पट्टी सरकवली तर ती एक जर समोर दाब दिला तर ती वर जाईल, पण लेकिन त्याच्या विरुद्ध बाजूने दाब दिला. बघा तुमच्या पान नंबर 12 वर बघा इथे सेम पट्टी दाखवली, बघा त्याच्या विरुद्ध बाजूने दाब दिल्यामुळे बघा मध्ये काय होतो, तो पेपर किंवा ती पट्टी ताण पडून ती फाटली जाते किंवा फाटून जाणार आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे भूकवचामध्ये दाबामुळे हालचाली निर्माण होतात आणि भूकवचाला घड्या पडतात म्हणजे वळी पडतात. ठीक आहे. जसं हिमालयाचा आणि वली पर्वताची जर प्रतिमा तुम्ही वरून बघाल तर तुम्हाला असं वाटेल वाव हे काय वेव्स तयार झाले आहेत. वेव्स म्हणजे वली. आता वली म्हणजे काय, आता वली पर्वत म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. वली पर्वताच्या अंतर्गत वली म्हणजे काय, वेव्स. वली म्हणजे काय, वेव्स ज्या अशा असतात किंवा ज्या अशा म्हणजे इकडे पडतात ती वळ, इकडे पडतात ती काय वळ, याला म्हणतात वली पर्वत. किंवा
किंवा त्याला दाब पडतो, किंवा त्याला काय पडतो, तिथे जो दाब पडतो त्याला म्हणतात वळी पडणं किंवा वली पडणं. म्हणजे असं म्हणजे जेव्हा इथे जे खाली पडतो तो काय असतो, दाब. त्याच्यामुळे काय होतं, हा भाग असा वर उंचावला जातो, ज्याला म्हणतात वली पर्वत. ज्याला काय म्हणतात, वली पर्वत असं म्हणतात. ठीक आहे. आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण बघा व्यवस्थित दिलेलं आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा वली पर्वत दिलेला आहे. मग ते काय सांगितले, पृथ्वीच्या अंतर्गत म्हणजे भूअंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते, म्हणजे ऊर्जा किंवा मोठ्या प्रमाणात वहन होते, बाहेर येते. या ऊर्जेच्या लहरीमुळे मृदू खडकावर, मृदू म्हणजे मौसर खडकावर थरार क्षितिजा समांतर म्हणजे क्षितिज समांतर एकमेकांच्या दिशेने दाब पडून, एकमेकांच्या दिशेने दाब पडून. बघा तर मी मगाशीच म्हटलं, दोन पट्ट्यांवर एकाच पट्टीवर दोन्ही व्यक्तीने हात ठेवला, पण ती समान रेषेवर म्हणजे दोघांनी एकमेकांवर साईड ढकलायला गेलो, ती काय होते, पट्टी अशी वर जाते. पण विरुद्ध दिशेने दाब दिल्यावर काय होते, ताण पडतो आणि दिशा काय होतं, तुटली जाते किंवा ती पट्टी फाटली जाणार. मग त्याचप्रमाणे क्षितिज समांतर म्हणजे एकमेकांच्या समांतर, एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. काय तयार होतात, दाब पडून काय निर्माण होतात, वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास, दाब म्हणजे प्रेशर तीव्र असल्यास काय होतात, वळ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्याची गुंतागुंत वाढते, म्हणजे खूप म्हणजे मी तुम्हाला म्हटलं सकाळी चादर तुम्हाला प्लेन सपाट दिसणार आहे का, नाही, कशी वाकडी तिकडी, मध्ये तिकडे वाकडी झाली, मध्ये तिकडे फोल्ड झालेली दिसणार, म्हणजे गुंतागुंतीचे असतात. परिणामी भूपृष्ठांचा उचल पृष्ठभाग म्हणजे जमिनीलगतचा भाग काय होतो, उंचावला जातो आणि वली पर्वताची निर्माण होते, म्हणजे भाग तो उंचावला जातो, म्हणजे असा मधून काय होतो, उंचावला जातो आणि वली पर्वताची काय होते, निर्मिती होते. बघा इथे दाब कसा पडतोय तो तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये दाखवले की दोन्ही साइडून समांतर भाग दाब पडला की तो दाब असा वर जातो आणि वली पर्वताची निर्मिती होते. आता उदाहरणार्थ हिमालय आहे, अरवली रॉक आहे, अँडीज आहे, ॲल्प्स आहे, हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. माफ करा, हे जगातील कुठले पर्वत आहे, वली पर्वत आहे. मग बघा इथे चित्रामध्ये वली पर्वत दाखवले आहे. तुम्हाला चित्र 2.6 मध्ये पर्वताचा वलीकरण झालेला भाग म्हणजे तो वरून तुम्ही बघा. समजा तुम्ही ह्या पर्वतामध्ये उभा आहात, तुम्हाला फारसं काय जाणवणार, थोडंसंच जाणवेल. पण जर तुम्ही वरून बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वली पर्वत झालेला दिसतंय. आणि त्याच्यानंतर हिमालय वली पर्वत म्हणजे वरून जेव्हा हिमालयाची प्रतिमा बघतो किंवा आपण फोटो बघतो तेव्हा त्याच्यामध्ये दाखवलंय की वली पर्वताची निर्मिती कशी झालेली आहे ते तुम्हाला इथे दाखवलंय. बघा मी मगाशी तुम्हाला सांगितलं ती कागदाची जी पट्टी घेतली, तुम्ही समांतर दिशेने घेतली, क्षितिज समांतर, तिला अशी वर गेली, तिला वळी पडली. पण त्याचं एक टोक मी पकडलं, दुसरं टोक दुसऱ्या भावाने किंवा दुसऱ्या कोणी व्यक्तीने पकडले, ते विरुद्ध दिशेने खेचतंय, तर त्याला काय पडणार आहे, मध्ये ताण पडून ते काय होणार आहे, फाटून जाणार आहे किंवा तुटून जाणार आहे. तुमच्या इथे चित्रात तुम्हाला दिसत असेलच. मग आज आपण काय अभ्यास केला, आज आपण निसर्गा थ्रू किंवा निसर्गाद्वारे जे परिणाम होतात त्याचा अभ्यास केला. मग त्याच्यामध्ये गती, दिशा, भूरूपे हेही असतात. मग त्याच्यामध्ये आपण काय बघतो, मंद भू हालचाली बघतो. आपण काय बघतो, मंद भू हालचाली. आणि त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, शीघ्र भू हालचाली. पण या सगळ्याद्वारे काय होतात, ही काय आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये काय होतं, जीवित आणि वित्तहानी सुद्धा होते. तुम्ही सगळ्यांनी पुन्हा लेक्चरला बसायच्या आधी नेक्स्ट टाइम किंवा नेक्स्ट टाइम लेक्चर त्याच्या आधी हे थोडंसं वाचून बसायचं. ठीक आहे स्टुडंट्स, थँक्यू स्टुडंट्स.